आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू. थंडीच्या दिवसात नाचणी खाण्यासाठी चांगली पण असते, गरम असते नाचणी खाण्यासाठी. चला तर आपण याची रेसिपी पाहू. सर्वप्रथम नाचणी 1 किलो घेतली आहे. ती धुवून घेऊ आपण 2-3 पाण्याने, म्हणजे मातीचे खडे वगैरे काही असतील तर धूळ वगैरे निघून जाते. विकत आणली आहे बघा, चांगली धुवून झाली आहे. आता ह्याला उन्हाला वाळवत घालायची आणि ह्याचं पीठ दळून आणायचं गिरणीमधून. बारीकसर दळून आणायचं, मोठं मोठं नाही आणायचं. बघा, पीठ चांगलं दळून आणले. आता ह्याला आपण मंद आचेवर भाजून घेऊ तूप टाकून. तूप भरपूर लागतं या लाडूला. चला आपण भाजून घेऊ याला. आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तूप घालून अर्धा किलोचा अंदाज घेतला आहे मी पिठाचा. कमी गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे करपत नाही पीठ. नाचणीचं पीठ लवकर करपतं फुल गॅसवर भाजल्यानंतर. खूप वेळ लागतो भाजायला याला, नाचणीच्या पिठाला. चांगलं भाजून घ्यायचं. बघा, कलर पण बदलत आला आहे. आता भाजत आलं आहे आपलं पीठ चांगलं. मी गुळाचे करणार आहे लाडू. तुम्ही गुळाऐवजी पिठी साखर पण घालू शकता ह्याच्यामध्ये बारीक करून. मी गुळ घालणार आहे. बघा, चांगलं भाजायले पीठ. आता सारखं हलवत राहायचं म्हणजे कढईला लागत नाही पीठ. आता झालं आहे आपलं. थंड करायला ताटात ठेवलं आहे. पूर्ण थंड झाल्याचं त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा. बघा, गूळ मिक्स करून घेऊ आपण ह्याच्यामध्ये आता. आणि ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊ गूळ आणि पीठ, म्हणजे लाडू बांधता येतात चांगले. बघा, हे चांगलं बारीक करून घेतले, मिक्स पण झाले. आणि मोकळं वाटत असेल तर आणखीन गरम करून तूप टाकू आपण ह्याच्यामध्ये. तर हे तूप केले गरम, आपण कढईमध्ये ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊ. बघा, चांगलं झालं. आता गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे आपले तयार आहेत नाचणीच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू. लहान मुलांना पण खूप आवडतील. नक्की ट्राय करून पहा.